Clear? Seventh question बघा. For the two events A and B of the sample space, yes, PA equal to 3 upon A. PA equal to 3 upon A. PB equal to 1 upon 2. PB equal to 1 upon 2. Union equal to 5 upon 8. So the union is 5 upon 8. And next we have to find. सांगा PA किती आहे? 3 upon 8. PB आणि इंटरसेक्शन एका युनियन तो बताला काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहेत. फर्स्ट वन फाइंड द व्हॅल्यू ऑफ इंटरसेक्शन. तर फर्स्ट वन मध्ये बघा आपल्याला इंटरसेक्शन फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला हाच आहे. युनियन दिला, ए दिला, बी दिला, इंटरसेक्शन काढता येईल. ठीक. सो फर्स्ट मध्ये फॉर्म्युला देणार की ए युनियन बी इक्वल टू पीए प्लस पीबी माइनस पी ए इंटरसेक्शन बी. युनियन किती आहे? 5 upon 8. ए 3 upon 8. बी 1 upon 2 माइनस इंटरसेक्शन. आता इंटरसेक्शन लेफ्ट हँड साइडला घेऊन येणार. So it becomes 3 upon 8 plus 1 upon 2 minus 5 upon 8. 5 upon 8 तिकडे गेला. ठीक आहे. त्याचे किती येणार? 8. इथे होणार 3 2 4 8 1 4 4 minus 5. That is 2 upon 8, which is 1 upon 4. Second. A complement intersection B complement. A complement intersection B complement. Now in De Moraes theorem we have already found it out. De Moraes theorem वरून काय असणार? P A union B bracket complement. Now let P A union B bracket complement. त्याचा मीनिंग काय होतो? 1 minus P A union B. हा डी मोरगेस थेरम आहे आणि हा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटची प्रोबॅबिलिटीचा थेरम. सो इट इज इक्वल टू 1 minus what is union? Union is 5 upon 8. So it was 8 minus 5, 3 upon 8. Third, A complement union B complement. Third, probability of A complement union B complement. Again using De Moraes theorem, दोघं कॉम्प्लिमेंट आहे मध्ये युनियन आहे तर तो P A intersection B bracket complement. These are De Moraes theorem. Sorry, De Morgan's De Moraes theorem. So this is De Morgan's theorem. आता परत कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ती आपण कशी फाइंड आउट करतो? 1 minus P A intersection B. So it is 1 minus what is P A intersection B. आपण इथे फाइंड आउट केला फर्स्ट मध्ये तो आहे 1/4. So it is 3/4. या दोघांसाठी रिझल्ट आहे P A complement is 1 minus P A. इकडे पण तेच P A complement is 1 minus P A. ठीक. आपण जर क्लिअर आहे एखाद्याला आपण प्रश्न विचारतो कारण तू पास होशील याची काय गॅरंटी? मग 80% गॅरंटी आपण पास होऊनच जाऊ. दादा आता असा होतो त्याला 20% भीती आहे फेल होण्याची. जोपर्यंत तो म्हणत नाही की मला 100% गॅरंटी पास होण्याची त्यावेळेस फेल होण्याची भीती 0% होणार. आणि 80% गॅरंटी आपल्याला पास होण्याची गॅरंटी किती? किंवा पास होण्याची गॅरंटी म्हणजे प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. किती? तर म्हणे 80% म्हणजे आता आपल्याला फेल होण्याची 20%. त्याला कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. हा. ठीक आहे. PA dash is 1 minus P. आता प्रोबॅबिलिटी मध्ये आहे सक्सेस आणि फेल्युअर या दोन टर्म येतात. आपण शिकणार आहे 12th मध्ये शेवटचा चॅप्टर आहे पण आपण समजतो सक्सेस आणि फेल्युअर. अगेन दीज आर रिलेटिव्ह टर्म्स. रिलेटिव्ह टर्म्स म्हणजे आपण जेव्हा प्रॉब्लेम एखादा स्टडी करत असतो. ठीक आहे. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये
मी सपोज 10 पेन्स मॅन्युफॅक्चर केले असतील, 10 पेन्स, ठीक आहे, 10 पेन्स मॅन्युफॅक्चर केल्यानंतर त्याच्यातले 6 पेन ओके मॅन्युफॅक्चर झाले आणि 4 डिफेक्टिव्ह झाले. मॅन्युफॅक्चर करून डिफेक्टिव्ह होऊ शकतात, ठीक आहे. तर 4 डिफेक्टिव्ह झाले, माझ्या काय झाला की 6 पास आणि 4 फेल, ठीक आहे. पण मॅथमॅटिक्सला पास आणि फेल नाही कळत ना, त्याला काय भावना, इमोशन्स, त्याला ते नाही कळत. मग तुम्ही जर ते 4 जे आहे त्याला जर तुम्ही पास म्हटलं ते बाकीचे 6 काय होणार, फेल होऊन जाणार. त्या कॉम्प्लिमेंट. म्हणजे मी असं नाही की ए म्हणजे पास आणि ए डॅश म्हणजे फेल, तसं नाही. ए डॅश म्हणजे सुद्धा पास असू शकतो आणि ए म्हणजे मग त्या केस मध्ये काय होणार, फेल होणार. हे कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. ओके, 7th एक्झाम्पल झालं. चला 9. A bag contains 5 red, 4 blue, and an unknown number m of green balls. म्हणजे या बॅग मध्ये 3 प्रकारचे बॉल्स आहेत. इथे ते बघूया आपण. टोटल बॉल्स इक्वल टू 9 रेड, बरोबर का? मला परत सांगा. 5 रेड, 5 रेड, अजून 4 ब्लू, अननोन नंबर ग्रीन. अननोन नंबर एम म्हटला आहे त्याने, एम ग्रीन, ठीक आहे. मग टोटल बॉल किती झाले? 5 प्लस 4 9 प्लस एम, सो इट इज 9 प्लस एम balls. Next, if the probability of getting both the balls green when 2 balls are selected at random is 1/7. But 2 balls are selected at random. त्याची probability दिलेली आहे. So 2 balls are selected at random in how many ways? In total balls किती बघा, 9 plus m. त्याच्यापैकी सिलेक्ट किती करतो आहे? 2. So 2 balls are selected at random in 9 plus m, C2 ways. And therefore ns किती होऊन जाणार मग? ns equal to 9 plus m C2. And probability कशाची दिलेली 1/7. If the probability of getting both the balls green, probability of getting both the balls green, it is given as 1/7. तर तो एक वेगळा इव्हेंट झाला. इथं झाली टोटल, टोटल बॉल्स किती आहेत? 9 प्लस m. किती सिलेक्ट केले? 2. किती प्रकार आहे? 9 प्लस m C2. तो काय झाला? सॅम्पल स्पेस. आता इव्हेंट कुठला आहे? बोथ द बॉल्स ग्रीन. या ठिकाणी तुम्ही लेट A is equal to event both balls are green. याचा अर्थ काय झाला? बघा, हा एक्सपेरिमेंट होता. हा जो होता हा वरचा केलेला आपण आता आहे एक्सपेरिमेंट. काय एक्सपेरिमेंट? टोटल 9 प्लस m बॉल्स मधून 2 बॉल्स सिलेक्ट करणे, त्याचा एक्सपेरिमेंट. आणि त्याच्यातला एक पर्टिक्युलर इव्हेंट काय आहे की दोघं बॉल्स ग्रीन आलेले आहेत. दोघं बॉल्स ग्रीन येणार. मग त्या केस मध्ये प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यांनी दिलेली 1/7. ठीक. So event आहे both balls are green. Now this is possible when therefore आता हे कधी पॉसिबल आहे both balls are green? जे कुठले 2 बॉल्स तुम्ही सिलेक्ट केले ते कुठून आलेले? आता इथून का? नाही, इथून नाही, इथून आलेले. ठीक आहे. So therefore 2 balls are selected from m green balls. आणि म्हणून येणे किती होऊन जाणार? येणे होणार MC2. 2 balls can be selected from m balls in MC2 ways. This is Na. Now PA equal to what?
पीए इक्वल टू एन ए अपॉन एन एस. आता हा पीए त्याने दिलेला आहे किती येतो 1 अपॉन 7 इक्वल टू एन ए म्हणजे MC2 अपॉन एन एस म्हणजे 9 प्लस MC2. ठीक आहे. So 1 into 9 plus MC2, that is 9 plus MC2 equal to 7 into MC2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता 9 plus MC2 म्हणजे काय? तर 9 plus M ला किती वेळेस कमी करायचं? 2 वेळेस न्यूमरेटर मध्ये. तर पहिला येणार 9 plus M, दुसरा असणार 9 plus M minus 1 आणि डिनॉमिनेटरला कोण असणार? C2 आहे म्हणजे 2 into 1 किंवा 1 into 2. This is equal to 7 into MC2. M ला 2 वेळेस कमी करणार M आणि M minus 1 upon 2 into 1. या ठिकाणी हे दोघं 2 into 1 एकमेकांसोबत कट होतात. ठीक आहे. आता याला सॉल्व करून तुम्हाला आन्सर कशाचा मिळणार आहे? M. याला सॉल्व करूया. दिस इज 9 plus M. This is 9 minus 1. 8 plus M equal to 7M bracket मध्ये M minus 1. Let us solve this. 9 8 is 72 plus 9M plus 8M plus M square. 7M square minus 7M. सगळ्या ज्या लेफ्ट हँडला टर्म्स आहेत त्या सगळ्या राईट हँडला घेऊन जाणार आहोत. कारण M स्क्वेअर आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. M स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर तो होणार 7M square minus M square म्हणजे 6M square. 8 plus 9 17M तिकडे गेला मायनस झाला मायनस 17 आणि 7 24M 72 तिकडे गेल्यानंतर मायनस 72 इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक आहे हा 6 ने डिवाइड होऊ शकतो. ठीक आहे. आपण करणार डिवाइड बाय 6. 6 ने डिवाइड केल्यानंतर इथे येणार M स्क्वेअर मायनस 24 म्हणजे 6 4 जा 24 परत मायनस 6 ने डिवाइड केल्यानंतर 12 6 जा 72. आता त्या मायनस 12 चे असे दोन फॅक्टर ज्यांची सम मायनस 4 झाली पाहिजे ते असतात 6 2 जा मायनस 12 दोन फॅक्टर 6 2 जा 12 मायनस 4 पाहिजे म्हणजे काय मायनस 6 प्लस 2. तर M minus 6 M plus 2 equal to 0. So M is equal to 6 or M is equal to minus. Now this is not possible. So therefore, number of balls, the number of green balls is equal to 6. Number of balls are negative नसणार. पॉझिटिव्ह असू शकतात. नंबर ऑफ बॉल्स इज अ नॅचरल नंबर. फ्रॅक्शनल सुद्धा नसेल. अशा क्वेश्चन मध्ये फ्रॅक्शनल सुद्धा नसेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये शेप लागली तर नंबर ऑफ बॉल्स किती 5/3. कुठे 5/3 कोणते बॉल्स आले? प्रोबॅबिलिटी 5/3 असू शकते. असते की प्रोबॅबिलिटी 5/3 असेल का? लगेच आलता कारण फ्रॅक्शन सांगितला प्रोबॅबिलिटी 3/5 असू शकते 5/3 नसेल का? 1 पेक्षा ग्रेटर दॅन 1 होऊन जाईल ना ते ग्रेटर दॅन 1 होऊन जाईल. पण मी सांगितलं 1% गॅरंटी आपल्याला छोट्या गोष्टी असं कोणी म्हटलं सांगितलं गॅरंटी फक्त 100% असते 1% नसते. ठीक. ओके. तर प्रोबॅबिलिटी पॉइंट मध्ये असू शकते पण ते सुद्धा 1 च्या खालीच असणार आहे. पण जे ज्यावेळेस नंबर ऑफ एनिथिंग येणार त्यावेळेस पॉइंट मध्ये किंवा फ्रॅक्शन मध्ये आन्सर नसणार. पुढे विपरीत काय डाऊट असेल तर विचारून घ्या. हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन होता. काही डाऊट असेल तर विचारा. अपेक्षा पायल
There are तर 11 क्वेश्चन लिहूया. Question number 11. A number is drawn at random from the numbers 1 to 50. A number is drawn म्हणजे एक नंबर ड्रॉ केलेला आहे. आता एक नंबर ज्यावेळेस आपण ड्रॉ करतो, सिलेक्ट करतो, त्यावेळेस कॉम्बिनेशन घेतलंच पाहिजे असं नाही. कारण 50 C1 म्हणजे 50, 20 C1 म्हणजे 20, 30 C1 म्हणजे 30. म्हणजे ज्यावेळेस वन नंबर सिलेक्ट करतो त्यावेळेस मला कॉम्बिनेशन दिलंच पाहिजे असं नाही. पण तुम्ही ती प्रॅक्टिस ठेवू शकता. दिलं तरी काय हरकत नाही. So a number is drawn at random from numbers 1 to 50. आता या केस मध्ये सॅम्पल स्पेस काय आहे? सॅम्पल स्पेस असणार आहे 1 2 3 असा कुठपर्यंत 50 पर्यंत आणि therefore ns असणार आहे 50. This is ns. Next, find the probability that it is divisible by 2 or 3 or 10. याला आपण या प्रकारचा क्वेश्चन अगोदर सम होती त्या ठिकाणी सम इज डिव्हिजिबल बाय 2 और असा केला. या ठिकाणी काय आहे 2 और 3 और 10 म्हणजे ए बी सी तीन इव्हेंट आहे. तीन इव्हेंट म्हटल्या की मग तो मोठा फॉर्म्युला आठवला. तो मोठा फॉर्म्युला पी ए युनियन बी युनियन सी पी ए प्लस पी बी प्लस पी सी मायनस दोघांचा इंटरसेक्शन मायनस दुसऱ्या दोघांचा इंटरसेक्शन मायनस दुसऱ्या दोघांचा इंटरसेक्शन प्लस तिघांचा इंटरसेक्शन. क्लियर? असं हे लर्निंगचे पॅटर्न आहे. तुम्ही लर्न कसं करता त्याच्यावर ए आणि बी यू आणि बी कसंही करा शेवटी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. ओके, तर त्यामध्ये करायचं आहे लेट अस स्टार्ट. मग तीन इव्हेंट आहेत 2 3 आणि 10 ने डिव्हिजिबल नंबर्स. तर या ठिकाणी लेट ए be the event number divisible by 2. म्हणजे कोणते असणार 2 4 6 असे कुठपर्यंत 50 पर्यंत. आणि मग therefore n किती असणार करेक्ट 25. these are 25 number. therefore pa किती असणार ते फॉर्म्युला लिहत नाही na upon ns. लगेच आपला आवडता छंद 25 50 25 50 लगेच कटिंग काही करायची नाही. पुढे दुसरा इव्हेंट लेट बी इक्वल टू इव्हेंट लेट बी इक्वल टू इव्हेंट. कोणता इव्हेंट आहे नंबर डिव्हिजिबल बाय 3. ते कोणते असणार 3 6 9 असे कुठपर्यंत 48. ठीक आहे 49 नाही 49 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 48. आणि मग therefore nb किती असणार 16. करेक्ट. हा 2 चा टेबल आहे 2 25 जा म्हणून 25. हा 3 चा टेबल आहे 3 16 जा म्हणून 16. मग पीडी किती असणार 16 upon 50. तिसरा लेट सी सी म्हणजे कोणता इव्हेंट आहे नंबर डिव्हिजिबल बाय 10. कोणते असणार डिव्हिजिबल बाय 10 10 20 30 40 50. मग तो किती झाले एनसी 5 आणि therefore pc 5 upon p. हे तर झाले इंडिव्हिज्युअल. तो फॉर्म्युला मी तुम्हाला प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच का सांगितलं कारण त्याच्यावर ठरणार आहे प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा.
आणि त्या फॉर्म्युला दोघांचे पण इंटरसेक्शन आहे आणि दोघांचे इंटरसेक्शन बघू. दोघांचे म्हणजे ए बी, बी सी, सी ए. क्लिअर? तर ए बी चा जर मला बघायचा असेल तर ए म्हणजे काय, डिव्हिजिबल बाय 2, बी म्हणजे डिव्हिजिबल बाय 3. मग इंटरसेक्शन घेऊया खाली. ऑल्सो आता लेट म्हणायची गरज नाही, असं म्हणू शकता तुम्ही ए इंटरसेक्शन बी इक्वल टू इव्हेंट. कोणता इव्हेंट होणार? ए इंटरसेक्शन बी म्हणजे नंबर डिव्हिजिबल बाय 2 and 3. Number divisible by 2 and 3. That is this is equal to even number divisible by 6. 6 म्हणजे काय आहे दोघांचा LCM. 2 आणि 3 चा LCM. 2 into 3 ने म्हणतो मी त्यांचा काय LCM. तुम्ही 2 into 3 6 आहे ना, तो LCM म्हणून आपल्याला घ्यायचा, मल्टिप्लिकेशन म्हणून नाही. ओके, सांगा 6 मध्ये कोणते नंबर येणार? 6 असं कुठपर्यंत 48 पर्यंत. आणि मग n a इंटरसेक्शन b किती असणार? a. आणि therefore b a इंटरसेक्शन b किती असणार? 8/50. हा इंटरसेक्शन बी झाला तर बी इंटरसेक्शन सी. नाउ बी इंटरसेक्शन सी म्हणजे तो काय झाला? इव्हेंट कोणता झाला? तो नंबर डिव्हिजिबल बाय 3 and 10. ठीक. आता 3 and 10 मध्ये तुम्ही म्हणू शकता दॅट इज 30. आता 30 काय आहे? मल्टिप्लिकेशन का? तर नाही, एलसीएम. which is equal to कोणता नंबर येणार आहे? फक्त सिंगल नंबर 30. म्हणजे बी इंटरसेक्शन सी जो आहे तो होणार 1 आणि त्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती होणार 1/50. आता पुढे कोण? एसी. ठीक आहे, एसी म्हणा किंवा सीए म्हणा. आता लेटर नाव सी इंटरसेक्शन ए that is the event कोणता? नंबर डिव्हिजिबल बाय 2 and 10. मग तो काय झाला? डिव्हिजिबल बाय किती? मी त्याला काय करतो आहे? एलसीएम काय मी बोलतो आहे? नंबर डिव्हिजिबल बाय 20 का? मी का नाही म्हटलंय तर हे असं तुम्ही म्हणाला काय सर गोंधळ करतात रे, काम काम नाही सरळ सरळ सांगायचं 2 into 3 6, 3 into 10 20, 2 into 10 3 into 10 30, 2 into 10 20. कशा करता मी हे लिहितोय किंवा आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा लिहिलं, काही गरज नसताना त्याचं रिझन आहे. तुम्ही जर या ठिकाणी 20 घेतला तर चुकलंच. कारण तू नंबर डिव्हिजिबल बाय 2 and 10 याच्यामध्ये ना 2 आणि 10 चा एलसीएम म्हणजे 10 नॉट 20. तुम्ही जर 20 घेतलं तर चुकणार. का चुकणार आता बघा. नंबर डिव्हिजिबल बाय 10 कोणते सांगा? 10, 20, 30, 40, 50. आणि समजा तुम्ही 20 घेतलं असेल तर दोनच कोणते? 20 आणि 40. ते दोनच आले असते. हे सगळे आले असते का? म्हणजे क्वेश्चन रॉंग आहे. पुढे परत सांगतोय परत एलसीएम मल्टिप्लिकेशन नाही. मग therefore n c इंटरसेक्शन ए किती येतो? 5. मग p c इंटरसेक्शन ए असणार 5/50. आता काय राहिलं? तिघांचं. आता तिघांचं इंटरसेक्शन म्हणजे A intersection B intersection C. Also
ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी म्हणजे तो कोणता इव्हेंट झाला सांगा बरं वर्ड मध्ये नंबर डिव्हिजिबल बाय हा इव्हेंट कुठला झाला हे तर तुम्ही सिम्बॉलिकली लिहिलं वर्ड मध्ये काय त्याचं मीनिंग कारण हे समजलं पाहिजे कारण इकडून लिहित असतो आपण ऍक्च्युली पेपर मध्ये हे विचारलेलं असतं याच्यातून आपण लिहित असतो याचा मीनिंग काय होतं इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन म्हणजे नंबर डिव्हिजिबल बाय 2 and 3 and 10 ठीक आहे डिव्हिजिबल that is even number divisible by किती 30 परत 30 काय आहे LCM आणि तुम्ही जरा असं केलं असतं तर 2 into 3 6 6 into 10 60 60 नाही एमटी सेटून केला असता 60 नाही देणार कुठं नाहीये आपल्या व्हीरी मध्ये 60 नाही ओके मग नंबर डिव्हिजिबल 30 कोणता आहे सिंगल नंबर 30 आणि मग therefore n intersection is equal to 1 and p of a intersection b intersection c is 1 upon 50 आणि मग आता आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रोबॅबिलिटी कशी पाहिजे आपल्याला डिव्हिजिबल बाय 2 ऑफ 3 आणि 10 आणि therefore probability of number divisible by 2 or 3 or 10 is equal to p and 2 म्हणजे a or म्हणजे युनियन b or म्हणजे युनियन तर 3 म्हणजे b आणि 10 म्हणजे इव्हेंट c आणि हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं म्हणून आपण इतकं सगळं फाइंड आउट केले वेगवेगळे की वेगवेगळ्या प्रोबॅबिलिटी त्याचा फॉर्म्युला काय आहे सांगा बोलावं सर्वांनी बोलायचे आहे जे तिकडे बसलेले त्यांना आवाज द्यायला पाहिजे हा मायनस पी हा हा मायनस प्लस प्लस पी ठीक आहे आता सगळं व्हॅल्यूज टाकायचं ठीक काय व्हॅल्यू आहे पीए पीबी पीसी पुढे जरा पीए पीए 25 upon 50 pb 16 upon 50 pc 5 upon 50 minus a intersection b 8 upon 50 minus b intersection c 1 upon 50 minus c intersection a intersection c 5 upon 50 आणि प्लस a intersection 1 upon 2 हे माइनस प्लस 1 कट होणार माइनस 5 upon 50 प्लस 5 upon 50 कट होणार 16 वजा 8 8 अधिक 25 म्हणजे 30 भागिले 50 आता सेम क्वेश्चन मध्ये काय चेंजेस होऊ शकतात काय पण चेंजेस होऊ शकतात जे आहेत नंबर्स 1 to 50 च्या ऐवजी 1 to 100 येऊ शकतात डिव्हिजिबल बाय 2 3 10 असं न म्हणता 2 3 7 असं असू शकतं काही चेंजेस होऊ शकतात पॅटर्न हाच राहणार ठीक मीनिंग आणि नोटेशन व्यवस्थित लक्षात घ्या मीनिंग आणि नोटेशन हे जे तिथून ए इंटरसेक्शन बी म्हणजे डिव्हिजिबल बाय 2 and 2 बघा आणि आर असेल तर युनियन अँड असेल तर इंटरसेक्शन ठीक ओके होमवर्क exercise 9.2
जे ऍबसेंट आहे त्यांना सांगून द्या, म्हणजे ऍबसेंट म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे नसणार आहे. ठीक आहे. आपला सेट ए सेट बी ऑनलाईन करतोय आणि सेट सी की जो ऑनलाईन पण नाही ऑफलाईन पण नाही, कॉलेज असेल क्लास असेल, त्यांना म्हणा एकदा व्हिडिओ बघून तरी घ्यायचा, कमीत कमी संध्याकाळचा लेक्चर अटेंड करण्याच्या अगोदर, म्हणजे मागची लिंक लागते लिहिणं भले नंतर व्हिडिओ बघितला गेला पाहिजे. ओके चला, तर जे ऑनलाईन आहेत त्यांना सर्वांना, ऑनलाईन ऑफलाईन सर्वांना बाय. आपण या ठिकाणी थांबूया, उद्या भेटूया. थांबा, उद्या नाही संध्याकाळी 5 वाजता भेटूया. चला ओके बाय. काही डाऊट असेल तर सेंड करा मला.